नसबंदी करणारी टीम एका गावामध्ये चुकून दोनदा जाते. तेथे बसलेले एक आजोबा त्यांच्यावर भडकतात आणि म्हणतात, साल्यांनो, एकदा येऊन कनेक्शन कापून गेलात, मग आता काय मीटर पण काढून न्यायचा विचार आहे काय? पति पत्नी एक ही प्लेट में गोलगप्पे खा रहे थे. एक दूसरे की आंख में आंख डाले पत्नी ने रोमांटिक होकर पूछा, ऐसे क्या देख रहे हो जी? पति, थोड़ा आराम से खा, मेरी बारी ही नहीं आ रही है. भावा, करिअर प्लॅन करायच्या वयात तू फॅमिली प्लॅन करत बसशील तर तुझ्या लाईफची वाट तर लागणारच ना. विक्रेता, ताई, पाय दाबायची मशीन विकत घ्या ना. ताई, अरे नको, माझं लग्न झालं आहे. तुमच्या डोक्यावर पांढरे केस दिसायला लागणं ही देवाने तुम्हाला पाठवलेली नोटीस असते, तुमचा डाटा पॅक संपत असल्याची. बायको, तुम्ही रशिया किंवा युक्रेनला गेले होते? नवरा, नाही. बायको, आपण राहायला जाणार का? नवरा, नाही. पत्नी, तिथे तुमचे नातेवाईक राहतात का? नवरा, नाही. बायको, मग टीव्हीचा रिमोट मला द्या. एका नवीन नंबरवरून फोन आला, तुमचं लग्न झालंय का? मी, नाही. आणि तुमचं? उत्तर आलं, घरी या, सांगते. एकदा शाळेत बाई मित्रावर निबंध लिहायला सांगतात, ते पण इंग्लिशमध्येच. आपला जंप्या उभा राहतो आणि बाईंना म्हणतो, बाई, फुकणीच्याला इंग्लिश शब्द काय आहे हो? विमलचे खूप खूप आभार. केसरयुक्त विमल पान मसाला. विमल नसतं तर गरीब माणूस केसर खाऊच शकला नसता. नवरा, आपल्याला उगाचच मुलगी झाली, मुलगा व्हायला हवा होता. बायको, तुम्ही तर गप्पच बसा, तुमच्या भरोश्यावर राहिले असते तर मुलगी पण नसती झाली. मुलगी, मी त्याच्याशीच लग्न करेन ज्याचा व्यवसाय उंच शिखरावर पोचलेला असेल. मुलगा, माझ्याशी लग्न करणार का? मी डोंगरावर शेळ्या चरायला नेतो.